धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेपूर्वी प्रभाग क्रमांक 4 मधील देवपूर परिसरात एकाच संशयिताकडे मतदान याद्यांसह 500हून अधिक मतदान कार्ड सापडलेले आहेत। MIM पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडलेला आहे आणि यामध्ये मृत असलेल्या मतदारांचे देखील मतदान कार्ड असल्याचं उघडकीस झालं। डुप्लिकेट मतदान करण्यासाठी हे मतदान कार्ड एवढ्या मोठ्या प्रमाणात मागवले गेले असल्याचा आरोप MIMनं केलेला आहे। संबंधित व्यक्ती मतदान कार्डाचा बॉक्स जागेवर फेकून पसार झाला। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे हे मतदान कार्ड आढळल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। भूषण आहिरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। भूषण, अतिशय धक्कादायक अशी ही बातमी, 500च्या वर मतदान कार्ड आढळलेले आहेत। काय या संदर्भातले कारवाई झालेली आहे आणि काय या संदर्भातली अधिकची माहिती? नक्कीच धुळे शहरातील देवपूर परिसर ज्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 नंबर आहे त्या ठिकाणी हा एकाच कार्यकर्त्याकडे हे 500हून अधिक मतदान कार्ड आढळून आलेले आहेत आणि त्याबरोबरच त्या बॉक्समध्ये मतदानाच्या याद्या देखील आढळून आलेल्या आहेत। त्यानंतर या संदर्भातील माहिती MIM पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती आणि MIM पक्षाचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचतात संबंधित हा तो बॉक्स ठेवून पसार झालेला आहे। परंतु तो बॉक्स ताब्यात घेतल्यानंतर MIM पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी थेट निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत धुळे महानगरपालिका आयुक्त त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला असून आता यावर काय नेमकी कारवाई निवडणूक आयोगाकडून होते आणि पोलिसांकडून होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। 500च्या वर मतदान कार्ड एका व्यक्तीकडे कसे आले हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे।